26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय सण आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु देश सुव्यवस्थेत चालण्यासाठी लागणारे कायदे अजून तयार झालेले नव्हते. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने भारतासाठी संविधान लिहिले आणि ते 26 जानेवारी 1950 रोजी भारतभर लागू झाले. त्या दिवशीपासून 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या संविधानाने आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळाले आहेत. जसे की स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार इत्यादी. या संविधानामुळेच आपण मुक्तपणे आपले आयुष्य जगू शकतो. याचबरोबर हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूरवीरांची देखील आठवण करून देतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तसेच आजपर्यंत भारत मातेला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले त्या सर्वांपुढे नतमस्तक होण्याचा हा दिवस होय. आजच्या या स्वतंत्र भारतात आपण लोकशाहीनुसार अगदी आनंदाने राहत आहोत. परंतु आपल्या भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार यासारख्या मोठमोठ्या समस्या तोंड आग करून उभ्या आहेत. या समस्या सोडवल्या तरच आपण संविधानाचा खरा उपयोग करणार आहोत. या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता करता आपण सर्वांशी प्रेमाने आणि बंधुभावाने राहून देशाची एकता तसेच अखंडता जोपासूया. आपल्या देशाला जगातील सर्वात चांगला आणि सुरक्षित देश बनवण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. धन्यवाद.